आरक्षण काही मिळावं. राजकीय प्रश्न असा आहे, दादांच्या निधनानंतर सुनेत्रा वहिनींनी फॉर्म भरलाय. खरं तर ही सगळी उमेदवार बिनविरोध होईल निवडणूक असं बोललं जात होतं. उद्या प्रचाराचा नारळ फुटतोय. राष्ट्रवादी म्हणून तुम्ही सगळे सहभागी होणार आहात का उद्याच्या सगळ्या या प्रोग्राममध्ये, किंवा प्रचारात आपले कुठले नेते सक्रिय दिसतील का बारामतीचे? एकतर आम्हाला कुठलंही आमंत्रण आलेलं नाही, त्याच्यामुळे पुढच्या प्रश्नाची काही उत्तराचाच विषय येत नाही. पण आम्ही आमच्या पक्षाची भूमिका ही आधीच स्पष्ट केलेली आहे. आम्ही बिनविरोध व्हावं याच्यासाठी आमच्या शुभेच्छा होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी पहिल्याच दिवशीच भूमिका घेतली होती. हे एक बाय इलेक्शन आहे. दादाच्या नंतर ज्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी झाल्या, आजही खरं वाटत नाही की दादा आपल्यात नाही. पण अशा पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने ती सगळी घटना झाली आणि त्या दुःखातून आम्ही कोणी सावरलेलोही नाही आहे खरं तर. आणि अशा वेळेस एखाद्या इलेक्शनमध्ये सहकार्याची भूमिका ही लोकशाही असली तरी ती बिनविरोध व्हावी अशी आमची भावना आणि भूमिका राहिलेली आहे. ती कालच होती, आजही आहे आणि तीच आहे. यालाच धरून राहुरीमध्ये आपण उमेदवार दिलेला आहे, मग तिथं ही भूमिका योग्य नव्हती. नाही, एकतर आम्हाला कोणी बिनविरोध व्हावं असं काही आधी कोणी विचारलंच नाही. साधारणपणे कसं होतं, आता हा तर माझा स्वतःचा लोकसभा मतदारसंघ आहे, माझा स्वतःचा भाऊ गेला आहे आणि दादाचा ज्या पद्धतीने अपघात झाला, दादाचा ज्या म्हणजे मला म्हणजे बोलतानाही जड जातं म्हणताना की दादाचा ज्या पद्धतीने ज्या काही घटना झाल्या त्या दिवशी, त्यातून आम्हाला आमची भूमिका होती की आपण हे लढू नये इलेक्शन. आणि त्याच्यामुळे राहुरीमध्ये जे काही इलेक्शन झालं त्याच्याबद्दल फार म्हणजे जेव्हा चर्चा झाली तेव्हा स्थानिक नेत्यांवर आम्ही ते सगळं सोडलं होतं. आणि स्थानिक नेत्यांची भावना अशी होती, आम्ही आमच्या मित्रपक्षांशीही बोललो आणि मित्रपक्षाची आणि सगळ्यांची भावना होती की आपण सगळ्यांनी या इलेक्शनला लढलं पाहिजे. एवढं मोठं स्ट्रॉंग उमेदवार होता तुमच्याकडं, त्यांनी ऐनवेळी माघार घेतली भाजपच्या सांगण्यावर. त्यांचे काही घरगुती आणि वैयक्तिक प्रश्नांमुळे ह्यावेळेस प्राजक्ता तनपुरे लढले नाहीत. पण शेवटी पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याची एक जबाबदारी असते आणि आदरणीय पवारसाहेबांचा स्वभाव हा सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे होण्याचं कारण राष्ट्रवादीचे नेते आहेत असं मी नाही म्हणलेलं. तुम्ही माझी बाईट पंढरपूरची पाहिली का? खरं 2-4 अपक्ष उमेदवार काढून घेणे एवढं माझी एकतर व्यवस्थित बाईट तुम्ही पंढरपूरची ऐकली नसावी कदाचित. काल मी पंढरपूरला सकाळी एवढंच म्हणाले की मला असं वाटतं, म्हणजे मला असं वाटलं होतं की एकदा आम्हीची भूमिका, काँग्रेसची भूमिका म्हणजे महाविकास आघाडीची भूमिका ही स्पष्ट झाली की बिनविरोधसाठी आमचा पाठिंबा आहे. एकदा हे सांगितल्यावर आम्हाला असं वाटलं की आता काही मतदान विषयच राहत नाही ना काही. त्याच्यानंतर का फॉर्म वेळेवर घेतले गेले नाहीत किंवा बाकीचे कॅन्डिडेट्सची माहिती ही मला काही नाही, कालही नव्हती आणि आजही नाही आहे. पण मला अपेक्षा होती की बाकीच्यांचेही, म्हणजे जसं काँग्रेसला सगळ्यांनी मिळून विनंती केली आणि शिवसेने उद्धवजींनीही अतिशय समंजसपणा, त्यांचं आणि दादाचं जे प्रेमाचं नातं होतं त्यामुळे त्यांनीही भूमिका जी मांडली, त्याच्यामुळे मला खरं तर वाटलं की मतदानाची वेळच येणार. ताई, परिवार म्हणून तुम्ही आजही एकत्र आहात, त्यात काही हे नाहीये. परिवार वहिनींना स्वतः फोन करावा लागतो, मग बाकीचे वरिष्ठ नेते काय करतात? त्यांचे 4 फुटकळ अपक्ष त्यांना माघारी घेतात नाही. एकतर एका लोकशाहीमध्ये कशाला आपण कुणाबद्दल काही बोलावं असं. पण अर्थातच ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही मी नाही देऊ शकत. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट त्यांनाच विचारायला लागेल. कारण का तिथे ग्राउंडवर काय झालं, कुणाचे फॉर्म होते, का ते माघार घेतले नाही, या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला त्यांना विचारायला लागेल. कारण का त्याची उत्तरं माझ्याकडे नाही. तुम्ही नक्की एकत्र आहात, परिवार म्हणून तुम्ही नक्की एकत्र आहात. कनेरीला आणि साहेबांचा फोटो वापरला जातो. बॅनरमध्ये साहेबांचे फोटो आता दिसताना पाहायला मिळतं. प्रचारामध्ये जे काही बॅनर लावले ते काढले ते बॅनर. मला असं वाटतं तुमच्याच चॅनलनी दोन्ही बातम्या दाखवल्या, त्यामुळे तुम्हालाच माहिती. फोटो वापरावा की नाही? नाही, मला असं वाटतं प्रमुख नाही, नात्याने ही काही कौटुंबिक कार्यक्रम नाही आहे. हा एक राजकीय पक्षाचा विषय. आम्ही पाठिंबा दिला, पाठिंबा सगळ्यांनी, मग सगळ्यांचेच वापरा ना. मग उद्धवजींचा पण वापरा,
आणि सोनियाजी आणि राहुलजी आणि प्रियंकाजींचा पण वापरायचे तर सगळ्यांचेच वापरा ना. कारण का आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करतो. त्यांची युती आहे, महायुती का काय ते, मग महायुती आहे. मग वापरायचेच असतील तर बाळासाहेबांचा, उद्धवजींचा, सोनियाजींचा, राहुलजींचा, खडगेजींचा सगळ्यांचेच वापरा ना. ताई, बीडमध्ये नाही SIT ला एक कंप्लेंट दिली आहे. एका इस्मानी एक ते हे मेरे लिए हा, तर मग या सगळ्या ह्याच्यात प्रचारात जाण्यासंदर्भात ठरवून म्हणजे तसं जर त्यांच्याकडनं तुम्हाला नाही ते बघा, मी कालही जे बोलले ते तुमच्या कुठल्या तरी एका चॅनलनी त्यांना जे सोयीचं ते सांगितलं. काल मी पुन्हा रिपीट करते, मी काल काय म्हणले ते. मी असं काल म्हणाले की एक तर मला त्यांच्याकडून कुठलंही आमंत्रण किंवा आलेलं नाही, एक मुद्दा. दुसरा मुद्दा की महाविकास आघाडी म्हणून जो काही आमचा निर्णय होईल तो महाविकास आघाडी म्हणून, आम्ही महाविकास आघाडी म्हणून कर्तव्य म्हणून आम्हाला जे योग्य वाटलं ते महाविकास आघाडीने आम्ही बिनविरोध त्यांचं इलेक्शन व्हावं अशी आमची भावना होती आणि भूमिकाही होती. प्रचाराच्या बाबतीत महाविकास आघाडीला आत्तापर्यंत कोणीही कॉन्टॅक्ट केलेलं नाही आणि जो काही आम्ही निर्णय घेऊ तो महाविकास आघाडी म्हणूनच घेतला जाईल. ताई, बीडमध्ये नाही SIT जी स्थापन करण्यात आलेली आहे त्या आता इथे पाऊस पडला तर मी छत्री घेणार का रेनकोट घेणार हा मी आता प्रश्न घेतलेला नाही. तुम्हाला ह्या गोष्टी खूप हलक्यामध्ये जातील. आम्ही आमचं काम हे फार निष्ठेने आणि जबाबदारीने करतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं आमच्या मित्रपक्षांची जे काही आम्ही निर्णय घेऊ ते मित्रपक्षांचा मान सन्मान ठेवून घेऊ. आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून केलं. पुढे पावलं कशी टाकायची हेही आमच्या सगळ्या मित्रपक्षांचा मान सन्मान करूनच आम्ही घेऊ.